नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 9वी मधील सराव संच 5.1 यामधील उदाहरण क्रमांक 1, 2, 3 हे आज आपण पाहणार आहोत आणि नेक्स्ट जो दुसरा भाग असेल त्यामध्ये 4, 5, 6 आणि 7 ही उदाहरणे घेणार आहोत। तर समांतरभुज चौकोन यावर आधारित हे आजची उदाहरणे आहेत। यामध्ये पहिलं उदाहरण आहे जे आपण वाचन करूया। सराव संच 5.1 समांतरभुज चौकोन WXYZ चे कर्ण बिंदू O मध्ये छेदतात। आता याला आपल्याला कर्ण काढून घ्यावे लागतील। अगोदर मी तुम्हाला फक्त इथे एक सॅम्पल मध्ये हा समांतरभुज चौकोन काढला, त्याची कर्ण आपण काढून घेऊ। हा एक कर्ण आणि हा दुसरा कर्ण, एक कर्ण एकमेकाला O या बिंदूत छेदतात। इथं नाव दिलं मी O। आता ही जी कर्ण आहेत, या जो चौकोन आहे याला नाव आहे W, X, Y आणि Z। तर हे बिंदू O मध्ये छेदतात। कोण XYZ पहा, लक्षात घ्या, XYZ म्हणजे हा कोन जो आहे हा 135 अंशाचा। तर XWZ काढायचा आहे, हा आहे तर हा काढायचा W कोन। मी फक्त एक नाव घेतो, Y कोन दिलेला आहे तर आपल्याला W कोन काढायचा आहे। आता इथं काय करावं लागतं, लिहिण्याची पद्धत जी असते तर दिलेल्या गोष्टी काय आहेत, कोन XYZ दिलेला आहे, कोन XYZ बरोबर 135 अंश दिलेला आहे। तर W म्हणजे XWZ काढायचा, XWZ काढायचा, कोन XWZ बरोबर किती, प्रश्नचिन्ह आहे। YZW हे YZW हा सुद्धा काढायचा आहे, कोन YZW बरोबर किती। आता अगोदर आपल्याला हे दोन कोन काढायचे आहेत। त्यानंतर OY बरोबर 5 सेमी दिलेला आहे, लांबी OY बरोबर 5 सेमी, तर OY दिले, OW काढायची किंवा WY पूर्ण काढायची, सॉरी कर्णाची लांबी काढायची, WY बरोबर किती, काय दिलेलं आहे, काय काढायचंय ते आपण लिहिले। या ठिकाणी आता एक एक पायरी आपण याची समजून घेऊया। Y च्या सम्मुख कोन हा W आहे तो काढायचा आहे, म्हणजेच कोन XYZ हा जो आहे हा 135 आहे। मेजरमेंट कोन XYZ बरोबर 135 अंश आणि XWZ काढायचं आहे। तर मेजरमेंट ऑफ कोन XYZ बरोबर 135 अंश, तर मेजरमेंट कोन XWZ बरोबर सुद्धा 135 अंश तुम्ही काढलं, परंतु हे कशाच्या आधारे आहे ते सुद्धा लिहावं लागतं। इथं लिहू आपण समांतरभुज चौकोनाचे, हे कसले कोन आहेत, सम्मुख कोन। सम्मुख म्हणजे समोरासमोरील कोन, ह्या कोनाच्या समोरचा हा कोन आहे सम्मुख कोन। म्हणून याचं जे माप आहे हे 135 आहे, तर हे Wचं माप सुद्धा काय आलेलं आहे, म्हणजेच XWZचं माप सुद्धा 135च आलेलं आहे। इतकं सरळ साधं सोपं आहे। समोरासमोरील कोन हे सारख्याच मापाचे असतात, एक रूप असतात। मग Z कोन काढायचा आहे। आता Wचा आणि Zचा संबंध काय होतो आपल्याला माहिती आहे, हा समांतरभुज चौकोन आहे। एक एक गोष्ट लक्षात घ्या। आता मी फक्त या चौकोनातली ही WX ही रेष काढली आणि ही ZY ही रेष काढली। आता WZ रेष काढतो आणि या रेषा थोड्या थोड्या पुढे घेतो। आता तुम्हाला काय लक्षात आलं की याचं माप 135 अंश आहे, हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी करतोय।
याचं माप किती असेल? हे जे दोन कोन आहेत हे WX आणि ZY या दोन समांतर रेषा आहेत, त्यांना ही छेदिका छेदत आहे. WZ ही छेदिका. आणि आपल्या या संदर्भातला व्हिडिओ आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेला आहे की या दोन समांतर रेषेला जेव्हा एका छेदिकेने छेदलं असतं, होणारे आंतरकोन हे एकमेकाचे पूरक असतात. पूरक म्हणजे काय की त्या दोन कोनांच्या मापाची बेरीज ही 180 अंश असते. मग आता हा कोन मेजरमेंट कोन XWZ अधिक WZY कोन WZY बरोबर 180 अंश. आता काय आंतरकोन हे पूरक कोन असतात. हे समजलं पाहिजे गणित तपासणाऱ्याला की तुम्ही हे कशाच्या आधारे म्हणायला की हे, त्यामुळे हे वाक्य फार महत्त्वाचं आहे. हे दोन कसे आहेत? या दोन समांतर रेषेला ह्या छेदिकेने छेदल्यामुळे तयार झालेले आंतरकोन आहेत. मग आता W कोन किती आहे? तर हा आलेला आहे आपला 135 अंश. म्हणजेच 135 अधिक हा सरळ कोन WZY बरोबर 180 अंश. मग हे 135 बरोबर चिन्हाच्या या बाजूला गेलं. मेजरमेंट कोन WZY बरोबर 180 वजा 135 म्हणजेच कोन WZY बरोबर 10 मधून 5 गेले, 5 राहिले, 7 मधून 3 गेले, 4 उरले, 1 मधून 1 45 अंश. हे एक उत्तर आलं. त्यानंतर हे एक उत्तर आलं आपलं. आता हे कोणाचं माप निघालं? या दोन कोणाचं माप निघालं. आता राहिलं काय? तर OY बरोबर किती आहे? 5 cm. 5 cm म्हणजे cm इथं लिहितो मी. म्हणजेच OY बरोबर 5 cm. पहा, एकाच पेजवर तुम्हाला सरळ दिसण्यासाठी गणित आपण इथं एका पेजवर घेत आहोत. OY बरोबर 5 cm. आता आपल्याला दुसरा नियम माहीत आहे. तर OW बरोबर सुद्धा 5 cm. का बरं? कारण समांतरभुज हे सुद्धा लिहावं लागतं इथं. समांतरभुज चौकोनाचे कर्ण एकमेकास दुभागतात म्हणजे दोन समान भाग करतात. म्हणजेच ह्या कर्णाने ह्याचे दोन समान भाग केले. आता हा 5 असेल तर हा सुद्धा किती असेल? 5 सेमीच असेल. मग आपल्याला काढायला काय सांगितले? WY बरोबर WO अधिक OY म्हणजेच 5 अधिक 5 बरोबर 10 सेमी. WY बरोबर लेंथ WY बरोबर. अशा पद्धतीनं पहिल्या उदाहरणातले तीनही जे त्यांनी काढण्यास सांगितलेलं आहे ते तीनही संकल्पना आपण पूर्णपणे काढलेले आहेत आणि त्याची कारणंसुद्धा लिहिलेली आहेत. हे इथं एक कारण आहे, या ठिकाणी एक कारण आहे आणि या ठिकाणी एक कारण आहे. हे रेषीओढूंमध्ये भाग केलेले आहेत आपण. आता दुसरं उदाहरण बघा. अजिबात न घाबरता अगोदर गणित वाचन करायचं. समांतरभुज चौकोन ABCD हा चौकोन आहे. इथं नावं देऊ आपण. इथं दिलं A, B, इथं C, इथं D. मध्ये A कोन बरोबर कोणता कोन? A हा कोन. याचं माप किती आहे? 3x अधिक 12 अंश. 3x अधिक 12 अंश या कोणाचं माप आहे. आपण जनरली माप 30 अंश, 40 अंश, 50 अंश असं मानतो, परंतु इथं 3x अधिक 12 अंश आहे. कोन B हा कोन, हा जो कोन आहे हा B आलेला आहे 2x वजा 32 अंश. 2x वजा 32. तर x ची किंमत काढा. मग x ची किंमत काढावी लागेल. ठीक. त्यावरून C व कोन D ची मापे काढा. कोन C किती आणि कोन D किती हे सुद्धा काढायचे.
बरं, या ठिकाणी पुन्हा आपण एक पेज घेऊ आणि एक गोष्ट समजून घेणार आहोत. आता हा चौकोन मी इथं काढतोय, मोकळ्या हाताची एक रेष काढतो. ही अशी पहा, ABCD. आता हा ए कोण आहे, हा बी कोण आहे. मला सांगा, ह्या दोन समांतर रेषा आहेत आणि ही छेदिका आहे. AB ही छेदिका आहे. या रेषेला तुम्हाला याबद्दलचा व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तो सुद्धा पाहिल्यावर चांगलं समजेल. ए कोण आणि बी कोण हा जो आहे, हे कोण कसे आहेत, या दोन समांतर रेषेला या छेदिकेने छेदल्यामुळे तयार झालेले हे कसे आहेत, आंतरकोन. आणि आंतरकोन कसे असतात तर पूरक असतात. यांच्या मापाची बेरीज 180 अंश असते. हे फक्त समजण्यासाठी इथे घेतलेलं आहे मी. आता आपण गणिताकडे येऊ. मग दिलेल्या गोष्टी काय आहेत, कोन A बरोबर 3x अधिक 12 पद्धतीनं बरं का, 12 अंश. कोन B बरोबर 2x वजा 32 अंश. तर काढायचं काय, x, या एक्सची किंमत बरोबर काय, कोन C व कोन D बरोबर किती, हे दोन्ही काढायचे, कोन C आणि कोन D सुद्धा. आता आपण एका पेजवर समजून घेतलं की ही रेष समांतर या छेदिकेने छेदलं, म्हणजे A आणि B हे एकमेकाचे कसे आहेत, आंतरकोन आहेत. कोन A अधिक कोन B बरोबर 180 अंश. का बरं, दोन, त्याचं रिझन लिहावं लागतं आपल्याला इथं. समांतर रेषांना एका छेदिकेने किंवा परस्परांचे पूरक कोन लिहिले तरी चालते, छेदले असता होणारे अंतरकोन आणि अंतरकोन. तर मग यांची बेरीज 180 आहे. मग एचं माप किती आहे, 3x अधिक 12 अधिक 2x वजा 32, 2x वजा 32 बरोबर 180 अंश. आता आपण हे समीकरण सोडवायचं आहे. मग 3x आणि 2x मिळून किती झाले, 5x, आणि 32 मधून 12 गेले, हे वजा, मग 2 मधून 2 गेले 0, 3 मधून 1 गेले 2 बरोबर 180 अंश. मग 5x बरोबर हे 180, हे वजा 20 इकडे जाऊन काय झालं, अधिक 20. 5x बरोबर 180 आणि 20 किती झाले, 200. आता x बरोबर 200, हे 5 आणि 100 मध्ये गुणाकारात चिन्ह असतं, इकडे येऊन काय झालं, भागाकार झाला. 5 1 5, अंशाला आणि छेदाला समान संख्येने खाली 5 भाग घातला, वर सुद्धा 5 चौक 20, 40. म्हणजेच x ची किंमत काय आली असेल, बरोबर 40 आली. आता x ची 40 आली. आता आपल्याला काय करावं लागेल की x च्या किमतीवरून a आणि b ची ॲक्च्युअल किंमत काढावं लागेल. मग कोन A बरोबर काय आहे, 3x अधिक 12 बरोबर एचं माप काढायला आपण, कोन Aचं 3, x ची किंमत 40 आहे, 3 गुणिले 40 म्हणजे दोन्हीत संबंध काय असतो, गुणाकाराचा असतो. 3x अधिक 12 म्हणजे 40 गुणिले 3 120 अधिक 12 बरोबर 132 अंश. कोन A बरोबर, म्हणजेच कोन Aचं माप काय आलं, 132. आता Aचं माप 132 आलं, तर Aचं माप 132 आहे, आपल्याला काढायला सांगितलं आहे कोन C. म्हणून कोन C बरोबर सुद्धा 132 अंश. का बरं, समांतर भुज चौकोनाचे, हे लिहावं लागतं आपल्याला, हे कसे आहेत, चौकोनाचे सम्मुख कोन, समोरासमोरचे कोन हे सारख्याच मापाचे असतात.
सम्मुख कोन, समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन म्हणजे सारख्याच मापाचे असतात. मग ए आणि सीचं माप निघालं. आता कोण बीचं माप काढू. नंतर बी बरोबर 2x - 32. मग एक्सची किंमत तर 40 आहे. 2 × 40 - 32. मग 40 दुनी 80 - 32 बरोबर 10 मधून 2 गेले 8 राहिले, 7 मधून 3 गेले 4 राहिले 48. कोन बी बरोबर, मग कोन बी बरोबर 48. तर हा कोन बी बरोबर 48 आले. तर कोन डी बरोबर सुद्धा, म्हणून कोन डी बरोबर 48च. का बरं? हेच समांतरभुज चौकोनाचे, हे समोरासमोरचे, हे नियम माहीत पाहिजेत आपल्याला. भुज चौकोनाचे सम्मुख कोन आणि सम्मुख बाजू हे सारखेच असतात. सम्मुख आपण प्रमेयामध्ये ते सिद्ध केलेलं आहे. आता या ठिकाणी हे तिन्ही उत्तर निघाले. हे 48°, कोन सी बरोबर 132°, कोन डी बरोबर 48° आणि एक्सची किंमत निघाली 40°. अशा पद्धतीनं हे दुसरं उदाहरणसुद्धा आपलं संपलेलं आहे. आता हे उदाहरण सोडवलं कसं, की इथं फक्त अजिबात गोंधळून जायचं काही कारण नाही. 3x + 12 आहे असू द्या, परंतु इथं काय झालेलं आहे, आणि हे 2x - 32 आहे, की ह्या दोन समांतर रेषा आणि ही एक छेदिका आहे. तर ह्याने होणारे अंतर कोण आहेत, या दोन कोणाच्या मापाची बेरीज 180° होती. इथं समीकरण तयार झालं. x ची बेरीज केली 180 मधून, आणि मग अशा पद्धतीनं आपण एक्सची किंमत काढली, जी की 40 आली. मग ही 40 किंमत ठेवून या 3x + 12 मध्ये एक्सच्या जागेवर 40 ठेवून आपण काय केलं, एची किंमत काढली. एच्या किंमती एवढी सीची किंमत होती, कारण हे सम्मुख कोन आहेत समांतरभुज चौकोनाचे, म्हणजे हे समोरासमोरचे कोन असतात. मग बीची किंमत काढली. बीच्या किंमती एवढीच डीची किंमत असते, कारण हे सुद्धा सम्मुख कोन आहेत. बीची किंमत काढताना बीचं इथं जे माप दिलेलं आहे 2x - 32, त्या पद्धतीनं 2x - 32 ठेवलं आपण. एक्सच्या जागेवर 40 ठेवलं. बीची किंमत 48 आली. तर बी या कोनाचे माप 48 आहे, तर डीचे सुद्धा माप किती असेल, 48च असेल. त्याचं कारण लिहिलं, समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन आहेत. आता यातलं तिसरं उदाहरण आपण पाहणार आहोत. अगदी सोपं उदाहरण आहे. एका समांतरभुज चौकोनाची परिमिती 150 सेमी आहे आणि एक बाजू दुसरीपेक्षा 25 सेमीने मोठी आहे, तर समांतरभुज चौकोनाच्या सर्व बाजूंची लांबी काढा. आता पहा, हा समांतरभुज चौकोन, याची परिमिती किती आहे, याला नाव देऊ आपण ए बी सी डी, हे नाव दिलं. याची परिमिती 150 आहे, म्हणजे बाजू ए बी अधिक डी सी अधिक ही अधिक ही, याची चारी बाजूच्या लांबीची बेरीज म्हणजे परिमिती असते. इथं लिहू आपण दिलेल्या बाजू, काय काय दिलेल्या गोष्टी आहेत. परिमिती बरोबर 150 सेमी, एक बाजू दुसरीपेक्षा 25 सेमीने मोठी आहे. मग ए बी, बाजू ए बी बरोबर आपण x मानली, म्हणजे x मानली, तर ए डी काय होईल, एक बाजू हे दुसऱ्या बाजूपेक्षा 25ने मोठी आहे, म्हणजे ही जर x असेल तर ही बाजू किती असेल, x + 25, ही मोठी बाजू आहे, 25 सेमीने मोठी आहे. ही बाजू x मानली तर ही x + 25. मग दोन बाजू आल्या, समोरासमोरच्या बाजू समोर ह्याच्या सुद्धा कशा असतात, की ही बी सी सुद्धा काय असेल, x + 25. का बरं, समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू ह्या कशा असतात, की एकरूप असतात. ही x आहे तर ही सुद्धा x आहे. आता आपल्याला इथंच काय होतं, की यांचं समीकरण मिळून जातं, आणि समीकरण परिमिती बरोबर काय आहे, की सर्व बाजूच्या लांबीची बेरीज, म्हणजेच x + 25 अधिक x अधिक x अधिक 25 अधिक x बरोबर परिमिती किती आहे, 150. हे x + 25 अधिक x, x + 25 अधिक x,
x अधिक 25 अधिक x बरोबर 125. आता इथं 1x 2x 3x 4x 4 वेळा x आहे म्हणून 4x आणि 25 अधिक 25 अधिक 25 आणि 50 25 आणि 25 किती झाली 50 बरोबर 150. आता 4x बरोबर 150 हे 50 इकडं बरोबर चिन्हाच्या विरुद्ध बाजूला जाऊन काय होईल ऋण 50 हे धन 50 आहे इकडं म्हणजे 4x बरोबर 150 म्हणून 50 गेले 100 राहिले x बरोबर 100 भागिले 4 4 1 4 4 1 4 2 8 उरले 2 4 5 20 म्हणजे बरोबर किती आलं 25. x ची किंमत किती आली 25. x बरोबर 25 सेमी म्हणजेच AB बरोबर 25 सेमी एक बाजू आली AB. तर आता एक बाजू दुसऱ्या बाजूपेक्षा मोठी आहे पण अगोदर आपण DC घेऊ किंवा CD. DC बरोबर सुद्धा काय 25 सेमी. का बरं कारण समांतर भुज चौकोनाच्या सम्मुख बाजू सम्मुख म्हणजे समोरासमोरील बाजू. आता AB आणि DC निघाली तर AD आता x ची किंमत किती आहे 25 AD बरोबर x अधिक 25 तर AD बरोबर ही बाजू AD बरोबर इथं काय आहे 25 अधिक 25 बरोबर किती झालं 50. AD बरोबर 50 सेमी. मग जर AD बरोबर 50 असेल म्हणून BC बरोबर सुद्धा 50 सेमी. इथं आपण शॉर्टमध्ये लिहू सम्मुख बाजू सम्मुख कोन हे कसे असतात एकरूप असतात. आता या समांतर भुज चौकोनाच्या सर्व बाजूंच्या लांबीची आपण मापे काढलेली आहे. आता थोड्या वेळात आपल्याला काय दिलेलं होतं फक्त परिमिती आणि एक बाजू दुसरीपेक्षा मोठी आहे हे सांगितलं होतं. तर आपण काय केलं की त्या परिमितीवरून सर्व बाजूची लांबी काढली म्हणजेच दोन बाजूची लांबी काढली आणि समोरासमोरील दुसऱ्या दोन बाजूंची लांबीसुद्धा आपल्याला मिळाली. तर अशा पद्धतीनं अगदी सोप्या छोट्या कमी वेळामध्ये आपण ह्या सराव संच 5.1 समांतर भुज चौकोन यातले 3 उदाहरणं सोडवलेली आहेत. राहिलेली 4 उदाहरणं आहेत 7 उदाहरणं आहेत एकूण या सराव संचामध्ये. राहिलेली जी 4 उदाहरणं आहेत आपण त्याचा पार्ट 2 करणार आहोत कारण एकच व्हिडिओ मर्यादेपेक्षा जास्त मोठा व्हायला नको. इथं समांतर भुज चौकोनाचे लिहायचं राहिले माझं. समांतर भुज चौकोनाच्या कशाच्या सम्मुख बाजू आहेत समांतर भुज चौकोनाच्या म्हणून ADची लांबी एवढीच BCची लांबीसुद्धा आहे. अशा पद्धतीने ह्या चारही बाजूची लांबी आपण काढलेल्या आहेत. तर तुम्हाला यामध्ये 2 समांतर रेषापासून तयार होणारे जे आंतरकोन आहेत व्युत्क्रम कोन आहेत संगत कोन आहेत त्यासंबंधीचा व्हिडिओ मी या आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेला आहे. तो सुद्धा आपण पाहून घ्यावे. आपल्याला हा व्हिडिओ आवडला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.